तर मी आहे गौरी. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी आज जात आहे महादेवाच्या मंदिरात. तर मी दाखवते तुम्हाला आमच्या महादेवाचं मंदिर कसं आहे. तर बघू शकता आम्ही मंदिरात गेलो आहोत आणि कसं आहे आमचं मंदिर बघा तुम्ही. किती छान कोरीव काम केलेलं आहे. आमच्या गावातील खूप मोठं मंदिर आहे महादेवाचं. इथे नंदी आहे, पुढे गाय आहे आणि इथे आहे तुळस. किती छान आहे ना. तुळस पण किती छान कोरीव काम केले तुळशीचं पण. ही आहे गाय, तिचं छोटंसं पिल्लू. इथे झाडे आहेत, इथे बसायला बाकडं आहेत आणि झाडं खूप आहेत. इथे हिरवीगार झाडं आहेत. एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं मग इथे आल्यावर. तर बघू शकता तुम्ही, हा मंदिरामागचा परिसर आहे. किती मोठी जागा आहे मंदिरा शेजारी बघा बसायला. तर बघू शकता समोरून असं मंदिर दिसतंय. तर इथे आता मी दर्शन घेत आहे. बघा मूर्ती किती छान आहे. बघा समोर असं. त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर माझी आता रूमची डीप क्लिनिंग चालू आहे. तर मी सगळी भांडी वगैरे सगळे बाहेर काढून ठेवत आहे. ती धुवायची आहेत म्हणून. थोडा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड केलाय. बघू शकता तुम्ही माझी किती धावपळ चालली. रूमची डीप क्लिनिंग म्हणल्यावर खूपच काम असतं. धूळ जास्त असते त्यामुळे मी तोंडाला स्कार्फ बांधलं. मला वाटायचं कॅमेऱ्यात व्यवस्थित शूट होतंय ना, तर मी तीनदाच बघत होते. हा आहे आमचा फोटो. डीप क्लिनिंग म्हणल्यावर खूप सारं बारीक बारीक काम असतं. पूर्ण स्वच्छ करावं लागतं पूर्ण. ही मी काढून ठेवलेला पसारा. हा आहे आमचा फोटो. तो मी पुसत आहे. तुम्हाला दाखवायला आणत होते पुढे कॅमेरासमोर. इथे मी कपाट पुसत आहे. कपाटावर खूपच धूळ झाली होती. रूम छोटी आहे ना, त्याच्यामुळे सरकायला जागाच नाही वस्तू, त्याच्यामुळे तिथल्या तिथेच पुसून घ्यावं लागतं. छोटी का असेना पण करते मी ॲडजस्ट. किती मोठी रूम असेल तरी असं वाटतं की छोटीच आहे. आता इथे कपाटाचं हे तुटलंय, त्याला काय म्हणतात, कपाटाचं दांडकं. तर ते मी आता बसवत आहे. त्यानंतर मी आता इथे कूलर पुसत आहे. आमचं रस्त्यावरच घर आहे ना, त्याच्यामुळे जास्त धूळ होते आमच्या इथे. तरी दारं खिडक्या बंद असतात तरी धूळ होते. जरा बोलताना मी थोडी अडखळते, पण चालू आहे माझी त्यावर प्रोसेस. हळूहळू शिकते मी. एवढं सोपं नाही आहे यूट्यूब चॅनल सुरू करणं, त्यावर बोलणं. सोपी गोष्ट नाही आहे, तरी करते मी.
हळूहळू प्रोग्रेस होते मी. आणखी मी नवीन आहे ना, त्यामुळे थोडं बोलायला त्याला थोडं अडखळते. मला कळत नाही, सुचत नाही लवकर बोलायचं. तर इथे मी खिडकी साफ करत आहे. बाहेरून पण खिडकी साफ करून घेत आहे ओल्या फडक्याने. क्लिनिंग म्हणली का खूप वेळ लागतो. अख्खा दिवस क्लिनिंगमध्ये जातो माणसाचा. तर इथे मी सगळं पुसून झाल्यावर आता इथे मी झाडून घेत आहे. रूम छोटे आहे त्याच्यामुळे बेड पण सरकावता येत नाही, त्याच्यामुळे बेडच्या साईडनी झाडून घ्यावं लागतं. आणि तो बेड खोलायचा म्हणल्यावर पण खूप वेळ लागतो. त्यामुळं सध्या वरचेवर चालू आहे. दिवाळीला किंवा आता एप्रिलमध्ये आमची यात्रा आहे ना, तर त्यावेळेस आणखी डीप क्लिनिंग म्हणजे बेड वगैरे हे करून खोलून त्यात साफसफाई करून ठेवावं लागेल. बेड पण खूप मोठा आहे ना, तर त्यामुळे तो म्हणजे खोलायला पण खूप वेळ लागतो आणि बसवायला पण जास्त वेळ लागतो. धूळ म्हणल्यावर खूप केस वगैरे खराब होतात, शिंका वगैरे येतात. त्यामुळे मी पूर्ण तोंड बांधून घेतलं होतं फडक्याने. फडक्याने माझी स्टोलने. माझी भाषा तुम्हाला काही वेळेस असं थोडं हे वाटेल, पण मला जास्त काय नाही जमत बोलायला. बोलते आपलं जशी माझी भाषा आहे तसं. मला खोटं दाखवायला नाही, बोलायला नाही आवडत. जशी माझी भाषा तसं मी बोलते. तर इथे मी पूर्ण आता क्लिनिंग पूर्ण पुसून झाले आहे. तर इथे मी आता झाडून घेत आहे पूर्ण. एवढे जाळे निघले ना, तरी मी रोज साफ करते रूम. त्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण रूम क्लिनिंग झाल्यावर कशी दिसते. खूप वेळ गेला माझा डीप क्लिनिंगसाठी, पण मी फास्ट फॉरवर्ड केला, त्यामुळे तुम्हाला तो असं वाटेल पटकन झाली, पण मला खूप वेळ गेला आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड केला आहे. तर बघू शकता किती छान आणि किती मस्त दिसते रूम आमची. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला माझी क्लिनिंग आणि माझी रूम. एवढी काही हे नाही आहे, भारी नाही, पण छान आहे आपली छोटीशी. तर फायनली रूमची डीप क्लिनिंग झालेली आहे. तर तुम्हाला ती कशी वाटली माझी क्लिनिंग, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.